तर नमस्कार शेतकरी, तुम्ही बघू शकता पाठीमाग कोथिंबीर आज 7 डिसेंबर आपण राजूर बाजारामध्ये सध्या बेहाल कोथिंबीरची परिस्थिती झाली। खूप शेतकरी आपण नाराजी व्यक्त करतात, झालेत लाख नाही तर खाक अशी सध्या परिस्थिती येऊन टिकली कोथिंबीरची। इथं शेतकरी तुम्ही बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, सध्याला कोथिंबीरची आवक वाढल्यामुळे कोथिंबीरच्या भावामध्ये खूप मोठी घसरण झाली। सध्या तुम्ही बघू शकता कोथिंबीरची बेहाल झाली, तर भेचे भे विकायला लागले। बघूया काय भाव विकली शेतकऱ्यांनी। तर तुम्ही बघू शकता पिकअपमध्ये आपली कोथिंबीर आणली तर राजूर बाजारामध्ये, तर बघूया काय बाजार भाव खुल्लीचे। काय वागली हा एक आवडलं मला, हे आवडलं आपलं गाडं माऊली 1600 रुपये करून आणले। किती 1600 रुपयाची 1600 गाडी करून आणली। 1000 पण येत नाही आज। एकर परिस्थिती झाली का? व्यापारी माझ्या घेऊन आले, भाव पडले समजा बाहेर कोथिंबीरची, माझ्या घेऊन आले। कोणी म्हणतं 15ला, कोणी म्हणतं 18ला। तर काय भाव दिली मग आज? 20 रुपये किलो 20 ला किलो दिले डायरेक्ट। 10 किलो माल घेतला तर 8 किलो पैसे देऊ लागले। 8 किलो देऊ लागले। एवढं काय दिली आता ही? समोर 20 दिली, हा आता 10 रुपये मागू लागले। समोर 20 दिली, किलो दी पण 20 रुपये किलो। या भाव जर केली पुरती का सरासरी? टाइम झाला शेतकऱ्याचा। या भाव जर केली सरासरी पुरती का? हे जे आहे ना बियाचे बिन पैसे नाही होत। बियाचे पैसे नाही, जवळपास 2000 रुपये खर्चाला लागला। 1600 रुपयाची गाडी करेल याला। 1600 गाडी केली, गाडी करेल 1000 रुपये पण येत नाही। 1000 पण येत नाही। 17 म्हणजे पहिला अगोदरच्या अगोदर भाव होता आपल्या कोथिंबीर 1000-1200 विकली, त्या असेल तुम्ही टाकली समजा। विकली पण आता लय सध्या म्हणजे सांगत होता की टोटल शेतकरी आपला कुठेतरी बाजार भाव भेटत नाही शेतकऱ्याला। मालाची क्वालिटी एकदम सुपर होती। नंबर क्वालिटी। तुम्हाला काय वाटतं इथून पुढे मेथी व कोथिंबीर भाजीपाला टाकायचं कसं वाटतं? नाही नाही आता भाव म्हणजे भेटणं मुश्किल आहे, कारण लोकायला पाणी भरपूर आहे, हा त्यामुळे सगळे टाकू लागले। आणि पाठीमाग भाव टिकून राहील त्याच्यामुळे पण। पाठीमागे टिकून राहिला भाऊ। आता माल घेऊन चांगला आहे, पण काय तुम्ही कुणाचे? आम्ही दाबाडीचे दावडीचे? दाबाडीचे किती एकर टाकले मग कोथिंबीर? हे अर्धा एकरची वर टाकली। अर्धा एकर। तर शेतकरी मित्रांनो, सध्याला कोथिंबीरचे बाजारभावामध्ये आवक वाढल्यामुळे भावामध्ये घसरण झाली। तुम्ही बघू शकता 200 रुपये 150 रुपये, आज 100 रुपये शेकडा पण कोथिंबीर विकली। बारीक गड्डीची जी मोठी गड्डी ती 300 रुपये शेकडा दरम्यान विकली। तर अशा करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।